त्या जागेवर जाऊन आपण बसून घ्यावं। संस्थेचे सन्माननीय सल्ले आहेत। महाराष्ट्र राज्याचे सरीकडे बघा तुम्ही पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। संयोजन समितीच्या वतीनं त्यांचे प्रवरा औद्योगिक शैक्षणिक उद्योग समूहाच्या वतीनं आज आपण या ठिकाणी अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा करतो आहोत। या निमित्तानं 3 रंगांचा आभाळी आज सजला, उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा या ठिकाणी उपस्थित आहात। आपणा सर्वांचं संयोजन समितीच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो। आपणा सर्वांना आजच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो। सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। सर्वांनी ध्वजवंदनासाठी जागेवर उभं राहायचे। भारत माता की वंदे। परेड कमांडर सार्जंट आरती वाडेकर या ठिकाणी आपल्याला पुढील सूचना देत आहे। एकता में शान है, हिंदुस्तान की हम पहचान है, हिंदुस्तान हमारी जान है, जाएंगे जिस
विविधता जपणाऱ्या आमच्या एकात्मतेचा राष्ट्रीय एकात्मता या निमित्तानं आपण सर्वजण साजरी करतो आहोत। परेड निरीक्षण करून याच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅप्टन राजेंद्र पवार व लेफ्टनंट दशरथ खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा ट्रूप्स पहिला ट्रूप्स आपल्या समोर येतोय। परीक्षकांसाठी पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय हमेशा ऊंचा रखना इसका जब तक दिल में जान है राष्ट्रध्वजाला सलामी देतोय पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचा बॉईज ट्रूप्स। त्यानंतर पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय एनसीसी गर्ल्स सिनियर अंडर ऑफिसर हावले क्रांतीच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅप्टन सुजाता देवरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला ट्रूप्स राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं। त्यानंतर आपल्या समोर येतो पीपीएस एनसीसी सार्जंट दक्ष मोरे यांच्या नियंत्रणाखाली आणि सेकंड ऑफिसर दीपक जाधव यांच्या ताल सूर लय यांचा त्रिवेणी संगम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर आपल्या समोर येतोय पीकेव्हीएम एनसीसी हिच्या नियंत्रणाखाली आणि थर्ड ऑफिसर सहरा माणुसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला ट्रूप्स राष्ट्रध्वजाला सलामी देतो आहे। त्यानंतर आपल्या समोर येते पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव पाटील सैनिक स्कूल एनसीसी ग्रुप कमांडर कॅडेट अंश काळे यांच्या नियंत्रणाखाली आणि थर्ड ऑफिसर केतन तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला ट्रूप्स राष्ट्रध्वज डॉक्टर वर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला ट्रूप्स राष्ट्रध्वजाला सलामी देतो आहे। त्यानंतर कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय वैष्णवी बनसोडीच्या नियंत्रणाखाली आणि दीपाली तांबे अंजू विघाणे आणि ढमक मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला ट्रूप्स। त्यानंतर पीकेव्हीएम गर्ल्स गाईड दिव्या आयलेच्या ट्रूप्स राष्ट्रध्वजाला सलामी देतो आहे। त्यानंतर आपल्या समोर येतोय पीजीएमएस गर्ल्स गाईड समीक्षा भाणे यांच्या नेतृत्वाखाली आणि थर्ड ऑफिसर सहरा मानसी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला ट्रूप्स आपल्या समोर राष्ट्रध्वजाला सलामी देतो आहे। पीपीएस स्काउट यंत्रणाखाली मार्गदर्शनाखाली तयार झालेला राष्ट्रध्वजाला सलामी देतो आहे। नियंत्रणाखाली आणि श्री समीर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला
विश्वनाथ ग्रुप कमांडर अशर सिंग आणि श्री कदीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला ग्रुप राष्ट्रध्वजाला सलामी देत आहे. राष्ट्रध्वजाला सलामी देऊन पुढे जात आहे. त्यानंतर आपल्या समोर येतो आहे प्रवार रुरल एज्युकेशन सोसायटीचा वॉच अँड वार ग्रुप कमांडर श्री किरण कदम आणि मार्गदर्शन श्री नानासाहेब होळीके यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला ग्रुप राष्ट्रध्वजाला सलामी देतो आहे. हेलो हाँ होटल है ये इधर है पीयूपी कॉलेज पे 26 जनवरी. हाँ आ रहा ना ये 26 जनवरी पे आया. आणि आजच्या या प्रजासत्ताक दिनाचं महत्त्वपूर्ण असं आकर्षण सैनिक स्कूल हॉर्स कमांडर श्री दीपक लोणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा सैनिक स्कूलचा हॉर्स स्क्वॉड राष्ट्रध्वजाच्या ठिकाणी सलामी देतो आहे. आणि शेवटी यातून पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव पाटील सहकारी संघटना नाण्याचा हा श्री नानासाहेब आनंद तयार झालेला हमेशा ऊंचा रखना इसका जब तक दिल में जान है. आले मग काही नाही कटून. यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आपल्या प्रवार बँकेचे चेअरमन मान्य भास्करराव पाटील खर्डे, आपल्या प्रवार कारखान्याचे चेअरमन मान्य कैलास नाना पाटील तांबे, आपले व्हाईस चेअरमन प्रवार बँकेचे मच्छिंद्र पाटील खेटे, आपले प्रवार ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव मान्य भारत पाटील घोगरे, स्वतः महाराष्ट्र बटालियन पदाधिकारी माननीय मेजर पांडुरंग चौधरी सर, सुभेदार मेजर बजरंग सिंग सर, तसेच किशोर सिंग सर, आपल्या प्रवार ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक अशोक गराडे साहेब,
आपले प्रवार कार्यक्रमाचे संचालक माननीय संजय आहेत सर, आपले ॲडिशनल सीओ माननीय शिवानंद हिरेमठ सर, आपल्या शिक्षण संचालिका लीलावती सरोदे मॅडम व आपल्या सर्वांना माहितीच आहे की प्रजासत्ताकाच्या निमित्ताने आपण दरवर्षीप्रमाणे काही वर्षी हा प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत. आज आपण भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. त्या निमित्ताने प्रथमतः मी आपल्या सर्वांना मनापासून भारतीय अमृताचा अमृत महोत्सव साजरा केला. आता प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. भारतीय लोकशाहीच्या परंपरेच्या दृष्टीने अत्यंत शहीद वीर जवान यांच्या त्यागामुळे आजचा दिवस आपण पाहू लागलो आहे. या सर्वांच्या स्मृती मिळाले. त्या संविधानाचा आदर करून वाटचाल करणारा देश म्हणून भारताची प्रतिमा आज जगात आहे. मागे लोकशाहीच्या विचाराचे यश आहे. ही लोकशाहीची परंपरा टिकवून ठेवण्यात प्रत्येक नागरिकाचे योगदान खूप मोठे आहे. लोकांच्या मतांना प्राधान्य असलेले देश लोकशाही प्रक्रियेतून बलवान ठरला असल्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. आज आपला देश महाशक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. सर्व क्षेत्रात देश प्रगती करत ग्रामीण आणि शहरातील दरी कमी होत असून विकासाची प्रक्रिया काळानुरूप पुढे जात आहे. देशाच्या विकासाचा रथ पुढे जात असताना पुरुषांच्या बरोबरीने आमची महिला भगिनी सर्व क्षेत्रात काम करून देशाच्या विकासाच्या दृष्टीने करीत असलेले प्रयत्न खूपच कौतुकास्पद आहेत. आज केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीमुळे विकासाच्या प्रक्रियेत सातत्य राखले जात आहे. सामाजिक योजनांचा कवच प्रत्येक माणसाला मिळत आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी या समाजातील प्रत्येक घटक आज देशाच्या प्रगती करता करीत असलेल्या यशस्वी प्रयत्नामुळेच भारत देश विश्वगुरु होणार यात कोणताही संदेह नाही. आजच्या दिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा देशाला उच्च स्थानी नेण्यासाठी तुम्ही आम्ही कटिबद्ध होण्याचा संकल्प करूया. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. और ये काफी सांगायला विशेष आनंद वाटतो की आपल्या प्रवरा परिसराचे भाग्यविधाते आणि आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या वतीने डॉक्टर ऑफ सायन्स हा बहुमान मिळाल्याबद्दल मी आजच्या व्यासपीठाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. वास्तविक पाहता हा साहेबांच्या जनतेसाठी आणि समाजासाठी केलेला कार्याचा बहुमान आहे. म्हणजेच हा सर्व समाजाचा बहुमान आहे. हा बहुमान साहेबांना मिळाल्यामुळे या बहुमानाचा एक सन्मान झालेला आहे. मी पुन्हा एकदा या व्यासपीठाच्या वतीने साहेबांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी या व्यासपीठाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपण सत्कार समारंभाकडे वळतो आहोत. प्रशिक्षण पूर्ण केली झालेली आहे. टाळ्यांच्या गजरात आपण सर्वजण त्यांचं सहर्ष स्वागत करूया, अभिनंदन करूया. खडतर असं 90 दिवसांचं प्रशिक्षण पूर्ण करून ते लेफ्टनंट पदी त्यांची नियुक्ती झालेली आहे, त्याबद्दल त्यांचा सन्मान. यानंतर कॅडेट जोरवर सोहम दिनकर, त्यानंतर ज्युनियर अंडर ऑफिसर कोले प्रसाद रेवणनाथ, कोल्हापूर येथे झालेल्या अखिल भारत
त्यानंतर सार्जंट डहाळे सुयश उमेश, कोल्हापूर येथे झालेल्या अखिल भारतीय ट्रेकिंग कॅम्प मध्ये सहभाग. डहाळे सुयश उमेश. त्यानंतर सार्जंट आकुशकर अक्षय लिंगमूर्ती, अखिल भारतीय बेसिक लीडरशिप कॅम्प व प्री RDC कॅम्प मध्ये. त्यानंतर ज्युनियर अंडर ऑफिसर धनवटे दिव्या दिनकर, ग्वाल्हेर येथील अखिल भारतीय रॉंग क्लबिंग ज्युनियर अंडर ऑफिसर धनवटे दिव्या दिनकर. त्यानंतर कॅडेट खोबरे वैष्णवी भानुदास, ग्वाल्हेर येथील अखिल भारतीय रॉक क्लाइम्बिंग. त्यानंतर कॅडेट वाडेकर आरती राधेश, राष्ट्रीय एकात्मता व प्री RDC कॅम्प मध्ये सहभाग. कॅडेट वाडेकर आरती राधेश. त्यानंतर सार्जंट खोबरे साक्षी हरिदास, राष्ट्रीय एकात्मता व प्री RDC कॅम्प मध्ये सहभाग. टाळ्यांच्या गजरात आपण सर्वजण या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करूया. त्यानंतर आज जे परेड संचलन आपला सन्मान घ्यायचा आहे, उत्तेजनार्थ PV कॉलेज NCC बॉईज पण प्रोत्साहन द्यायचं आहे. त्यानंतर तृतीय क्रमांक आहे PKVM NCC मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केले. त्यानंतर आजच्या परेड संचलनामध्ये द्वितीय क्रमांक मिळालेला आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल NCC. आणि आजच्या परेडचं आकर्षण ज्यांना प्रथम क्रमांक जातो आहे ते आहेत SPI सैनिक स्कूल. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. आजच्या परेड संचलनामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे SPI सैनिक स्कूल लोणी. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. यानंतर मान्यवर निदेशालय दिल्ली यांच्याकडून ऑनररी मेजर ही एक रँक प्रदान करण्यात आलेली आहे. त्याबद्दल आपल्या संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. मेजर ही रँक प्रदान झाली आहे, त्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने या ठिकाणी सन्मान संपन्न होतो आहे. त्याचबरोबर सन्मान करूयात. तसेच त्यांनी बेस्ट ड्रिल ट्रॉफच्या निवडीसाठी सुद्धा परीक्षकाची भूमिका निभावली आहे. त्यांचा सन्मान पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना त्यांचं अभिनंदन करूयात. आणि आता पुढील सूत्र मी सांस्कृतिक विभागाकडे सुपूर्द करतो. सूर्यवंशी सर. Hey,
शुभं करोति कल्याणम् आरोग्यं जन राव ये लोग लगा हो रहे बैटरी कहते हो लिंब
तुम्हाला ठाव नाही असं झालेलं नाही. खरंच नाही, मला फक्त एवढंच हवं की बघा बघा रोजी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. या राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. अशा रघुनंदनाला आमचा प्रणाम आहे. विष्णूच्या दशावतारात जनसामान्यांच्या अत्यंत आदराचा
राजे छत्रपती शिवाजी महाराज होय, ज्यांच्यामुळे मराठा साम्राज्य घडले व टिकले. चला तर मग या शिवसंस्कृतीचा वारसा जपण्यासाठी घेऊन येत आहेत आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. गणपती, गजपती, अश्वपती, भूपती, प्रजापती, श्रीपती, अष्टप्रधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की भवानी. हर 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 पहिली माझी ओळी ग माझ्या जिजाभवानीला, जिने दिस दाखविला सोनियाचा. दुसरी माझी ओळी ग माझा शिवबाई केल, राज्य पृथ्वीचे करील बाळ माझा. शिवाजीराजे बिन शहाजीराजे भोसले आज या देशीचे चक्रवर्ती सम्राट होत आहोत. संरक्षण करू. आमचे शासन हे निष्पक्षपाती आणि विनयशील असते. आम्ही आमच्यावर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही.
ये ना इकडं अरे कॅमेरा
बिगाड़ेगा जुबां डालता बस हम पर लेके ना बोलेगा निहाल करना है कोई ख्याल ही गए हैं दुनिया जब से मन लगा है भोले में बागा यांचं म्हणणं पूर्ण फ्रेम घ्यायची होती ना नाही नाही रेकॉर्डिंग मध्ये चालू घे मी रेकॉर्डिंग तुम्हाला माहितीच असं नाही सगळं मला माहिती आहे पण विषय काय आला नाही का मी टाक झोपलो होतो फुल टाक मध्ये पण नाही का म्हणजे रात्री एकदम नाईट मारली व्हिडिओ एडिटिंगला टाक झोपलो इथं ऑफिसला झोपलो नाही का घरी गेलोच नाही काय ते असलं माहिती कोणाला असा विषय असलं माहिती सांगितलं आधी व्हिडिओचं असलं माहिती जरा कामाला आता मला आता नाशिक जायचंय संध्याकाळी इव्हेंट असं मला इथं कॅम्प क्वार्टर टाकायचं हे थोडं लोड घेतो तुम्हाला त्याला ते माणूस जर त्याच्यात असेल करू शकतो कारण ज्याला अंदाज हा तो आता गुदून गुदून करतो सारी दुनिया का घर मुझ में इस मिट्टी का घर मुझ में मैं देशभक्त भी कर मैं भारत का चेहरा मैं भारत का चेहरा मैं बेटी की मुस्कान में हूँ मैं नारी के सम्मान में हूँ मैं बेटी की मुस्कान में मैं नारी के सम्मान में हूँ विज्ञान में और किस्मत में हर वीर और जवान में हूँ मैं सीमाओं का पहरा मैं नए भारत का चेहरा वाईटला परत प्रॉब्लेम होतो वाईटला प्रॉब्लेम होतो
आज उद्या भेटन उद्या भेटेल नेमकं असं सर्वांना धन्यवाद द्यावे. त्यानंतर सूचना आहे की